मागच्या लेक्चरला आपण दोन डिसीज बघितलेले. ओके, त्यातला एक बघितलेला आपण कॉमन कोल्ड आणि दुसरा बघितलेला आपण निमोनिया. दोन्ही जे डिसीज आहेत हे कॉमन कोल्ड आहे हा व्हायरल डिसीज आहे, तर निमोनिया आहे हा व्हायरल बॅक्टेरियल फंगल मेकॅनिकल इंजुरी म्हणजे कुठल्याही प्रकारे डॅमेज झालं, इन्फेक्शन झालं की निमोनिया होतो. तर तिसरा जो आपण डिसीज बघतोय तो म्हणजे टायफॉइड. टायफॉइड हा प्युअरली बॅक्टेरियल डिसीज आहे अँड इज कॉज बाय साल्मोनेला टायफी. बघा, हे कुठलेही डिसीज जेव्हा आपण स्टडी करतोय ना तेव्हा ते 4 मुद्दे बघायचे. काल तुम्हाला मी सांगायला विसरलो. ते मुद्दे असे येणार, पहिला कशामुळे होतो म्हणजे त्याला आपण कॉझिटिव्ह एजंट म्हणतो. टायफॉइड चे इंट्रोडक्शन किंवा कुठल्या डिसीजचं इंट्रोडक्शन, मग त्याच्यानंतर तो कोणामुळे होतो म्हणजे कॉझिटिव्ह एजंट. दुसरा पार्ट येतो मोड ऑफ ट्रान्समिशन. हा जो काय पॅथोजन आहे त्याचं ट्रान्समिशन कसं आहे, कशामुळे हा होतो, काय कंटॅमिनेट फूड आहे, वॉटर आहे, इन्सेक्ट वेक्टर आहे, कोण आहे, दॅट इज मोड ऑफ ट्रान्समिशन. त्याच्यानंतर येतो ते म्हणजे सिम्पटम्स, साइन अँड सिम्पटम्स. मग आता डिसीज झाल्यानंतर सिम्पटम्स काय आहेत त्याचे. त्याच्यानंतर येतं डायग्नोसिस, म्हणजे काय टेस्ट कराव्या लागतात, कसं आपण त्याला आयडेंटिफाय करतो. नंतर येतं त्याची ट्रीटमेंट, म्हणजे तरी ट्रीटमेंट काय करणार. आणि सर्वात शेवट येतं ती प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. आता हे मागे पुढे होतं, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स अगोदर येतात मग ट्रीटमेंट देतात, म्हणजे तुम्ही या डिसीजला प्रिव्हेंट कसं कराल. सो कुठलाही डिसीज बघताना ह्या 4-5 स्टेप मध्ये आणायचा. कोणामुळे होतो, त्याचं ट्रान्समिशन काय, त्याचे सिम्पटम्स काय, त्याला प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय, म्हणजे ट्रीटमेंट म्हणूया, डायग्नोस कसं करतात, ट्रीटमेंट कशी दिली जाते, मग प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. अशा स्टेप मध्ये आपण प्रत्येक डिसीज बघणार. आता बेसिकली टायफॉइड जो डिसीज आहे, ओके, इट इज अन अॅक्यूट इन्फेक्शन ऑफ इंटेस्टाईन. हा इंटेस्टाईनचा डिसीज आहे. होतं काय बघा, चॅप्टर डिसीज चालू करायच्या अगोदर आपण बघूया. टायफॉइड जो आहे ना हा इंटेस्टाईन मध्ये इन्फेक्शन करतो. ऍक्च्युली होतो कसा, तर याचा मेन रूट आहे तो म्हणजे फिको ओरल रूट. तर फिको ओरल रूट याचा अर्थ काय, दोन्ही शब्द कॉन्ट्रास्ट आहेत बघा. फिको म्हणजे फिकल मॅटर, ओरल म्हणजे माउथ, रूट कळायला किंवा लक्षात यायला पटकन कठीण पडतं. ते फिको ओरल रूट म्हणजे काय. नॉर्मली हा जो होतो ना तो होतो बॅक्टेरियामुळे, आणि जो काय बॅक्टेरिया त्याचं नाव आहे साल्मोनेला टायफी. हा जो काय बॅक्टेरिया इंटेस्टाईन मध्ये राहतो, इंटेस्टाईन मध्ये बाहेर आला, बाहेर येतो फिकल मॅटर मधून, की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं काय म्हणू त्याला आपण, मल्टिप्लिकेशन होतं, म्हणजे रिप्रोडक्शन होतं थ्रू कंटॅमिनेटेड फूड, कंटॅमिनेटेड वॉटर. याच्यामधनं तो माणसांच्या शरीरात ओरली जातो, म्हणजे तोंडावाटे जातो. आता फिकल मॅटर मध्ये मधनं कसा जातो, तर आता हा डिसीज थोडा कमी झालाय, पण पूर्वी जे काय टॉयलेटला लोक जायचे हे बाहेर बसायचे. सो ऑब्विसली फिकल मॅटर वरती माशा बसायच्या, म्हणजे अजूनही काही ठिकाणी चालू आहे. आणि ते माशा शेवटी अल्टिमेटली फूड वरती जाऊन, उघडं जे अन्न असतं त्या उघड्या अन्नावरती जाऊन बसतात, तिकडनं तो ट्रान्समिट होतो. अदरवाईज पाण्यामध्ये हे मिक्स होतात फिकल मॅटर, आणि पाण्यामधनं ते शेवटी आपण जे पाणी पितो त्याच्यामधनं शरीरात जातात, म्हणून त्याला फिको ओरल रूट असं म्हणतात. सो इट इज अन, आणि मग नंतर तो अल्टिमेटली स्टमक मध्ये मधनं इंटेस्टाईन मध्ये जातो आणि इंटेस्टाईन मध्ये इन्फेक्ट करतो. सो टायफॉइड इज अन अॅक्यूट इन्फेक्शन ऑफ इंटेस्टाईन. इट इज कॉज बाय साल्मोनेला टायफी. साल्मोनेला टायफी हा बॅक्टेरिया आहे. तुम्हाला बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर माहिती आहे की बॅक्टेरियामध्ये सेल वॉल आहे आणि बॅक्टेरियाला फ्लॅजेल आहे. तर दोन अँटीजन या साल्मोनेला टायफीवरती असतात, एक अँटीजन ओ आणि एक अँटीजन एच.
फ्लॅजेल्लावरती एक अँटीजन असतो आणि सेल वॉल वरती एक अँटीजन असतो. सो इट इज ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया. हे पण तुम्हाला माहिती आहे की दोन प्रकारचे बॅक्टेरिया आहेत, ग्रॅम निगेटिव्ह आणि ग्रॅम पॉझिटिव्ह, डिपेंडिंग अपॉन देअर स्टेरिंग प्रॉपर्टी. सो हा स्पेशल जो बॅक्टेरिया आहे टायफॉइड, हा ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे, जो लुमेन याचा अर्थ कॅव्हिटी, इंटेस्टाइनच्या कॅव्हिटी मध्ये जाऊन इन्फेक्शन करतो. पॅथोजेनिसिटी इज ड्यू टू, म्हणजे कोशामुळे होतं, दिस इज ड्यू टू बिकॉज ऑफ ओ अँटीजन. ओ अँटीजन विच इज प्रेझेंट ऑन दी सरफेस ऑफ दी बॅक्टेरिया, म्हणजे सरफेस कोट वरती ओ अँटीजन असतो आणि एच अँटीजन हा फ्लॅजेल्ला वरती असतो. सो ओ जो अँटीजन आहे इट्स अ लिपोपॉलिसॅकराइड्स LPS प्रेझेंट ऑन दी सरफेस ऑफ दी कोट. मी मागच्या पण तुम्हाला लेक्चर मध्ये सांगितलेलं की अख्खाच्या अख्खा पॅथोजन प्रॉब्लेमॅटिक नसतो, त्या पॅथोजनच्या वरचं जे कोटिंग आहे, मग ते प्रोटीनचं असेल, मग ते लिपोप्रोटीनचं असेल, कशाचंही असेल, लिपोपॉलिसॅकराइडचं असेल, जे बाहेरचं प्रोटीन आहे ना, हे ऍक्च्युली प्रॉब्लेमॅटिक असतं किंवा हे अँटीजन असतं. तर ह्या बॅक्टेरियामध्ये ही अशी स्पेशालिटी आहे, बॅक्टेरियाचं तुम्ही स्ट्रक्चर बघितलं तर त्याला बाहेर सेल वॉल आहे, बरोबर ना, आणि त्याला फ्लॅजेल आहे. फ्लॅजेलावरती जे अँटीजन आहे ते एच अँटीजन आहे, हे बदलत नाही कधी. ओ जे ह्याच्या टायफॉइड मध्ये पण अजून एक स्पीसीज आहे, दॅट इज पॅराटायफॉइड, साल्मोनेला पॅराटायफॉइड असं एक आहे, ज्याच्यामधनं पॅराटायफॉइड होतो. तर ह्याच्यामध्ये ओ अँटीजन आहे हा चेंज होतो, एच अँटीजन चेंज नाही होतो. सो इट इज लिपोसॅकराइड LPS प्रेझेंट ऑन दी सरफेस कोट. तर फ्लॅजेला कंटेन एच अँटीजन, म्हणजे थोडक्यात या टायफॉइड वरती दोन प्रकारचे अँटीजन आहेत. टायफॉइडच्या बॅक्टेरियावरती एक अँटीजन ओ आणि अँटीजन एच. ओ अँटीजन हा लिपोस पॉलिसॅकराइड म्हणजे LPS सरफेस कोट वरती असतो आणि एच अँटीजन आहे तो फ्लॅजेला वरती असतो. आता याचं मोड ऑफ ट्रान्समिशन काय? आपण पहिलं बघितलं साल्मोनेला टायफी, दॅट इज कॉल्ड एज मोड ऑफ कॉझिटिव्ह एजंट. टायफॉइड कोणामुळे होतो? तो इट इज कॉज बाय साल्मोनेला टायफी. साल्मोनेला टायफी आहे, साल्मोनेला पॅराटायफी, असे दोन स्पीसीज आहेत, तुम्हाला फक्त साल्मोनेला टायफीच आहे. सो मोड ऑफ ट्रान्समिशन म्हणजे हा कसा स्प्रेड होतो, त्याचं ट्रान्समिशन काय? सो इट इज ए फूड अँड वॉटर बॉर्न डिसीज, म्हणजे थोडक्यात पाणी आणि वॉटर आणि फूड यांच्यामधनं हा डिसीज स्प्रेड होतो. ऑब्विसली फूड अँड वॉटर आर कंटामिनेटेड. दूषित पाणी, कंटामिनेट म्हणजे दूषित पाणी, पाणी जर कंटामिनेटेड असेल, वॉटर जर कंटामिनेटेड असेल तर डिसीज होतो, म्हणून त्याला फूड आणि वॉटर बॉर्न डिसीज म्हणतात. इन्सेक्ट लाईक हाऊस फ्लाय अँड कॉक्रोचेस फीडिंग ऑन द फिकल मॅटर मे ट्रान्सफर द बॅक्टेरिया टू फूड मटेरियल. ज्याला इन्फेक्शन झालंय त्या इन्फेक्शन झालेल्या इन्फेक्टेड पर्सनच्या फिकल मॅटर मध्ये हे बॅक्टेरिया असतात. असे बॅक्टेरिया फिकल मॅटर मध्ये असलेले बॅक्टेरिया वरती, त्या फिकल मॅटर वरती जेव्हा हाऊस फ्लाय किंवा कॉक्रोच बसतात आणि तेच कॉक्रोच किंवा हाऊस फ्लाय फूड वरती जाऊन बसतात, त्यावेळेला ते ट्रान्समिट करतात बॅक्टेरियाला, बॅक्टेरिया ट्रान्समिट होतो. किंवा हे नॉर्मली हे जे डिसीज आहे हे पावसाळ्याच्या सीझन मध्ये म्हणजे रेनी सीझन मध्ये जास्त दिसतात. त्याचं कारण असं आहे की फिकल मॅटर ते अल्टिमेटली काय होतं, कधी कधी असं होतं ते फिकल मॅटर अदर दॅन रेनी सीझन, ते फिकल मॅटर हळूहळू मातीमध्ये मिक्स होतं, पण त्यातले जे काय बॅक्टेरिया आहेत हे जात नाहीत, हे तसेच इन्सिस्ट फॉर्म मध्ये राहतात आणि अल्टिमेटली हे बॅक्टेरिया पावसाचे जेव्हा पाणी पडतं, पाऊस येतो, पावसाच्या पाण्याबरोबर कुठल्या तरी पाण्यामध्ये मिक्स होतात. मग असं पाणी आपल्या पिण्यामध्ये आलं तर हे बॅक्टेरिया आपल्या माउथ मधनं ओरल गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट मध्ये एंटर करतात. म्हणून बऱ्याच वेळेला असं सांगतात की पावसाळ्यामध्ये पाणी उकळून पिलं पाहिजे, कारण बॅक्टेरिया फक्त आणि फक्त किंवा कुठलेही मायक्रो ऑर्गॅनिझम पाणी बॉइल केल्यानंतर, बॉइल म्हणजे 100 डिग्री गरम आंघोळी करायचं पाणी नाही, ज्या पाण्याला गरम केल्यानंतर बुडबुडे येतात त्याला बॉइल्ड वॉटर म्हणतात. या तेवढ्या टेम्परेचरला पाणी तापवलं पाहिजे आणि मग ते प्यायलं पाहिजे, तरच त्यातले जे काय पॅथोजन्स आहेत ते मरतात. बाकी कुठलीही अशी सिस्टीम नाहीये की ज्यातनं 100%
डिस्ट्रॉय होतात ना. आरओ आहे ना, ॲक्वागार्ड आहे ना, कुठले बाकीचे काय. ही बेस्ट गावठी मेथड आहे ज्याच्यात पाणी सणसणीत गरम करतात 100 डिग्री पर्यंत, तरच हे पॅथोजन्स त्यातले मरतात. इव्हन तो पाणी गाळून घेऊन पण काय फायदा नाही. सो म्हणून त्याला ट्रान्सफर द बॅक्टेरिया टू फूड मटेरियल. द पुअर हायजेनिक हॅबिट्स. आता ह्याच्यात होतं कसं की समजा ज्याला इन्फेक्शन झालंय, ह्या इन्फेक्शन झालेल्या पर्सनला म्हणजे तो भले घरामधला असेल, बाहेर जात नसेल उघड्यावरती बसायला, पण काही लोकांना अशी पण सवय असते. नॉर्मली याच्यात प्रिव्हेंटिव्ह मेजर असं आहे की आफ्टर वॉश दिस हँड विथ सोप आफ्टर व्हिजिटिंग द टॉयलेट. टॉयलेटला जाऊन हात साफ केले पाहिजे, हात धुतले पाहिजे साबणाने. बऱ्याच जणांना त्यांची सवय पण नसते. मग असा हात कुठल्या आर्टिकल्सला लागला आणि त्या दुसऱ्या माणसाने त्या आर्टिकल्सला हात लागला, त्याच्या ते हात त्याच्या जेवणामधनं तोंडामध्ये गेले किंवा जेवणामध्ये मिक्स झाले, तर ऑब्व्हियसली ते ट्रान्समिट होतात. तर हे असं मोड ऑफ त्याचं ट्रान्समिशन आहे. So insect like housefly and cockroaches feeding on the fecal matter may transfer the bacteria to food material. Poor hygienic habit and poor sanitation, म्हणजे आता मी सांगितलं तसे poor sanitation याचा अर्थ उघड्यावर जाऊन बसतात, condition are responsible for the spread of typhoid. म्हणजे हे लोक स्प्रेडिंग करायला रिस्पॉन्सिबल आहे. बघा हा साल्मोनेला टायफी आहे, जे मगाशी पण मी डायग्राम मी सांगितलं, त्याच्यामध्ये हे जे काय बाहेरचं प्रोटीन प्रोटीन हे जे काय कोट आहे, दॅट इज सॅल्मोनेला टायफीचं हे कोटिंग आहे. ओके. ओ अँटीजन इथे असतो, तर फ्लॅजेल्लावरती एच अँटीजन असतो. ओके. जो कॅप्स्युल आहे वरचं त्याच्यावरती के अँटीजन असतो किंवा V1 इन सॅल्मोनेला. ऍक्च्युली हा जो काय पार्ट आहे, ओके, हा जो कोट, दॅट कोट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, ज्याला आपण सेल वॉल म्हणतो और सेल वॉल अँटीजन म्हणतो. या सेल वॉल अँटीजन मध्ये ओ असतो, हा प्रॉब्लेमॅटिक असतो. आणि फ्लॅजेल्लावरती एज असतात. हा अँटीजन बदलतो डिपेंडिंग अपॉन दी स्पीसीज बदलते. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ सॅल्मोनेला टायफी. मग आता साइन आणि सिम्पटम्स काय, तर जर सर्वात सोपं आणि लक्षात ठेवण्यासारखं साइन आहे, जर तो इंटेस्टाईन मध्ये जाऊन इन्फेक्शन करत असेल तर ऑब्व्हियसली ऍब्डॉमिनल पेन होणारच. सो हे त्याचं मेन सिम्पटम्स आहे पहिलं, दॅट इज ऍब्डॉमिनल डिस्कम्फर्ट किंवा ऍब्डॉमिनल पेन. म्हणून ताप बीप आला असेल तर ताप आल्यानंतर डॉक्टर वेगवेगळ्या गोष्टी विचारतात तुम्हाला. डोकं दुखतंय का, अंग दुखतंय का, किंवा डॉक्टर स्टेथोस्कोप लावून चेक करतात व्हायरल इन्फेक्शनचा ताप आहे का, सर्दीमुळे कुठला ताप आलाय, थंडी वाजून ताप आलाय का, असे विचार. ऍब्डॉमिनल पेन आहे का, पोटात दुखतंय का, हे सगळे डायग्नोसिस आहे. जर पोटात दुखत असेल, ऍब्डॉमिनल पेन असेल तर, आणि ताप येत असेल सिव्हिअर, किंवा फिकल मॅटर मधनं ब्लिडिंग होतंय का, हे जर असेल तर, किंवा म्युकोसा बाहेर आव पडल्यासारखी म्हणजे म्युकोसा बाहेर पडतोय का, असं विचारतात. ह्याच्यावरनं डॉक्टर डायग्नोस करतात आणि मग असेलच असं नाही, मग त्याची टेस्ट करायला सांगतात. म्हणून ब्लड टेस्ट करायला सांगताना ताप आलाय म्हणून कुठली टेस्ट करायची, नुसती टेस्ट करा म्हणून सांगत नाही, त्याच्या रिलेटेड टेस्ट करा म्हणून सांगतात. मग अशाला काय सांगणार, एक काम करा तुम्ही टायफॉइडची टेस्ट करा. टायफॉइडची टेस्ट त्याला विडाल टेस्ट म्हणतो. मग ह्याच्यामध्ये हा अँटीजन फाइंड आउट होतो. बघा साइन अँड सिम्पटम्स, द प्रोलॉंग फीवर ॲज हाय ॲज 104 डिग्री फॅरनहाइट, म्हणजे हाय फीवर असतो आणि तो बराच काळ तापवतो. जनरल नॉशिया, हे तर कॉमन आहेत सगळे. इन्फेक्शन आलं की फीवर येतो, फीवर आला की सगळे येणार, म्हणजे हे कॉमन आहे, लक्षात ठेवायचं. नॉशिया म्हणजे इच्छा नसणं. ओके. फटीग दमणं, हेडेक. इम्पॉर्टंट कॅरेक्टर इज ऍब्डॉमिनल पेन, कॉन्स्टिपेशन और डायरिया, म्हणजे लूज मोशन अशा पेशंटला होतात. बरोबर. ऍब्डॉमिनल पेन होतं, पोटामध्ये दुखतं. हे बघा, नॉट ओनली एंटामिबा हिस्टोलॉटिका म्हणजे प्रोटोझोन इन्फेक्शन जरी असेल, म्हणजे अमिबासिस असेल तरी हे होतं, कळलं की नाही. त्यामुळे सगळे ऍब्डॉमिनल पेन म्हणजे त्याच्यामध्ये ताप नाही येत, त्याच्यामध्ये फक्त लिक्विड पास होतं. इथं ऍब्डॉमिनल पेन होतं, ब्लिडिंग पण होतं, डायरिया किंवा कॉन्स्टिपेशन पण होतं, काही उलट सुलट होऊ शकतं. रोज कलर, रॅशेस ऑन द स्किनवरती रॅशेस येतात. देन व्हाईट कोट ऑन द टंग अँड कफ, हे आता हळूहळू सिव्हिरिटी होली की होतं, हा एकदम सुरुवातीला हे सगळं काय होत नाही. देन एनारॉक्सिया म्हणजे भूक न लागणे, ॲपेटाईट, लॉस ऑफ ॲपेटाईट म्हणजे भूक लागत नाही अशा पेशंटला. इफ नॉट ट्रीटेड, ब्रीदलेस,
ब्रिथलेसनेस म्हणजे श्वास घ्यायला त्रास पडतो. म्हणजे आता जर हे ट्रीट नाही केलं तर हळूहळू सिव्हिरिटी वाढत जाते, हळूहळू इन्फेक्शन ते वाढत जातं. देन इरेग्युलर हार्टबीट्स इरेग्युलर होतात. हिमोरेज म्हणजे ब्लड काय म्हणतात त्याला आपण, ब्लिडिंग होतं. इंटेस्टिनल परफोरेशन म्हणजे इंटेस्टिन मध्ये भोकं पडतात, छिद्र होतात. अँड डेथ मे बी ऑकर इन सिव्हिअर केसेस इफ द पेशंट इज नॉट ट्रीटेड प्रॉपरली. जर त्या पेशंटला ट्रीट केलं नाही, त्याने जर अंगावर काढलं तर हे पुढचे सिव्हिरिटी दिसत येते. सो दिस इज अबाउट साइन अँड सिम्पटम्स ऑफ टायफॉइड. देन डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. मला ट्रीटमेंट कशी करणार आणि डायग्नोस कसं करणार, त्याच्यासाठी टेस्ट आहे ती. म्हणजे हे जर असे सिम्पटम्स असतील तर ऑब्विसली डॉक्टर टेस्ट करायला सांगतात. म्हणून मी तुम्हाला सांगतो टेस्ट करताना काय सिम्पटम्स आहेत, काय त्या पेशंटला त्रास होतो, ह्याच्यावरती कुठली टेस्ट करायची ते सांगणार. आता हे जर असेल तर डॉक्टर तुला विडाल टेस्ट करायला सांगतात, जी डायग्नोस करण्यासाठी टेस्ट आहे. सो द टेस्ट जी आहे त्याला म्हणतात डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. The Vidal test is used for diagnosis of typhoid. या टायफॉइडची जी टेस्ट आहे त्याला विडाल टेस्ट असं म्हणतात. ट्रीटमेंट ऑफ टायफॉइड इन्व्हॉल्व्स सर्जिकल रिमूव्हल ऑफ गॉल ब्लॅडर इन सिव्हिअर केसेस. म्हणजे याच्यामध्ये ना गॉल ब्लॅडर पण रिमूव्ह करावं लागतं सिव्हिअर केसेस मध्ये, जर इन्फेक्शन खूप वाढलं तर. नाव अँटीबायोटिक्स, याच्यामध्ये दिली जाणारी अँटीबायोटिक्स ते म्हणजे क्लोरोमायसिटिन इज हेल्पफुल ट्रीटमेंट. क्लोरोमायसिटिन हे बॅक्टेरिया मरतात. एक क्लासिक केस इन मेडिसिन म्हणजे आता ही कशावरनं डिटेक्ट झाली माहिती का, तर दॅट ऑफ मॅरिया मेलन, निकनेम ऑफ टायफॉइड मेरी, इज वर्थ मेन्शनिंग हिअर. शी वॉज ए कुक. तिच्यावरनं हे नाव आलं त्याला. शी वॉज ए कुक बाय प्रोफेशन अँड वॉज ए टायफॉइड कॅरियर who continued to spread typhoid for several years through the food she prepared. तिचे काय अन्न बनवायची हे तो पण डिटेक्ट झालं नव्हतं. अन्न बनवायची, अन्नातनं तिने बऱ्याच जणांना ट्रान्समिट केला, कारण ती स्वतः पेशंट होती, म्हणजे तिला स्वतः तो झालेला होता. सो ती कॅरियर झाली. ओके, असे त्याने उदाहरण दिले. सो हा जो झाला, हा आपण बॅक्टेरियल डिसीज बघितला, दॅट इज टायफॉइड. पुढचा जो डिसीज बघायचा आहे तो अमिबायसिस. अमिबायसिस हा प्रोटोझोअल डिसीज आहे अँड इट इज कॉज बाय एंटामिबा हिस्टोलॉटिका. हा सुद्धा डिसीज फिको ओरल रूट मधनं होतो. आता होतं कसं, तर एंटामिबा हिस्टोलॉटिका म्हणजे अमिबा आहे ना तो. सो त्याला सुडोपोडी आहेत. सो बॉडीच्या आत गेल्यानंतर म्हणजे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक मध्ये गेल्यानंतर हा सुद्धा इंटेस्टाईन मधल्या म्युकोसाला चिकटतो. इंटेस्टाईन मधल्या म्युकोसाला चिकटतो विथ हेल्प ऑफ सुडोपोडिया. बॉडी काय करते, त्याला ही बॉडीची इम्युन सिस्टीम आहे. म्हणजे जसा म्युकोसा येतो तो काय करतो माहितीये का, कारण आपण डिफेन्स मेकॅनिझम मध्ये बघितलेलं इन 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 काय ते इनेट इम्युनिटी मध्ये, दॅट इज इनबॉर्न इम्युनिटी मध्ये जे बॅरियर्स आहेत त्यातला म्युकोसा एक बॅरियर्स बघितला. हा फॉरेन पार्टिकल आहे ना, मग बॉडी त्याला कशी रिस्पॉन्ड करणार, तर म्युकोसा तिकडनं निघायचा, वॉशआउट होतो. वॉशआउट एवढ्यासाठी होतो म्हणजे तो म्युकोसा तिकडनं निघत जातो. का निघत जातो, कारण तो एंटामिबा तिकडनं निसटावा म्हणून. पण हे होत असताना म्युकोसा बरोबर वॉटर आणि म्युकोसा सगळं बॉडीच्या बाहेर जात. म्हणून जर अमिबायसिस असेल तर तुम्ही जर तिकडे जर व्यवस्थित हे बघितलं त्याचे सिम्पटम्स, तर त्याच्यामध्ये ना लिक्विड पार्ट भरपूर असतो, फिकल मॅटर नसतंच आणि म्युकोसा असतो. सो ह्याचा अर्थ शरीरातनं पाणी निघून जातं, म्युकोसाही निघून जातं, आणि ह्याच्यामुळे सॉल्ट वॉटर सगळं निघून गेलं की डिहायड्रेशन होतं. अमिबायसिसचा डिसीज आहे हा पण प्रोटोझोअल डिसीज आहे. आता हा कसा होतो, हा पण फिकोरल रूट मधनं होतो. नॉर्मली तुम्हाला अमिबाची लाईफ सायकल माहिती आहे किंवा स्टडी केला असेल तर आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं, जे फेवरेबल आणि अनफेवरेबल कंडिशनला होतं. जेव्हा ते बाहेर येतात आणि कंडिशन जर अनफेवरेबल असेल तर ते स्वतःभोवती सिस्ट फॉर्म करतात. फिकल मॅटर मध्ये हे सगळं बाहेर येतं आणि ते फिकल मॅटर मध्ये डॉर्मंट स्टेजला बऱ्याच काळ राहतं, म्हणजे फिकल मॅटर मध्येच. मग ते मातीत मिसळलेलं फिकल मॅटर असेल तर ते डॉर्मंट स्टेज मध्ये अँटामिबा राहतात, कारण कंडिशन सुटेबल नाही जाणार रिप्रोडक्शन व्हायला. मग सिस्ट फॉर्म करतात आणि अनफेवरेबल कंडिशन असल्यामुळे सिस्ट फॉर्म करून ते तसेच डॉर्मंट मध्ये राहतात. जेव्हा कंडिशन फेवरेबल येईल
म्हणजे पावसाळा वगैरे मध्ये स्पेशली, तेव्हा रिप्रोडक्शन प्रमाणे असेक्शुअल रिप्रोडक्शन ते सिस्ट ब्रेक होतात, डॉटर सगळे अमिबा ते बाहेर पडतात, डॉटर सेल्स, आणि ते स्प्रेड होतात. हे सुद्धा फिकोरल रूट मधनं होतात, म्हणजे आयदर बाय कंटॅमिनेटेड फूड किंवा कंटॅमिनेटेड वॉटर. सो अमिबायसिस बघूया. अमिबायसिस इज ऑल्सो नोन ॲज अमिबोइक डिसेंट्री. त्याचं दुसरं नाव आहे अमिबोइक डिसेंट्री. इट इज अ कॉमन इन्फेक्शन इन ह्युमन गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक. गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक म्हणजे alimentary ट्रॅक, which affects 50% population of India. 15%. The causative agent of amoebiasis is Entamoeba histolytica. It is a protozoans parasites in the large intestine of human which cause amoebiasis. ज्याला अमिबोइक डिसेंट्री असं म्हणतात. हे सगळे लार्ज इंटेस्टाइन मध्ये राहणार आहेत. ओके, लार्ज इंटेस्टाइन मध्ये राहणारा हा एंटामिबा हिस्टोलॉटिका आहे, जो अमिबोइसिस कॉज करतो. न मोड ऑफ ट्रान्समिशन काय? नॉर्मली ह्याचं पण मोड ऑफ ट्रान्समिशन सेम आहे, दॅट इज फिको ओरल रूट. याचा अर्थ फिकल मॅटर मधनं हे स्प्रेड होतात आणि माउथ मधनं, ओरल मधनं ते आपल्या डायजेस्टिव्ह ट्रॅक मध्ये जातात. ओरल रूट म्हणजे कंटॅमिनेटेड फूड किंवा कंटॅमिनेटेड वॉटर मधनं. इटिंग विथ डर्टी हँड, म्हणजे हात स्वच्छ धुतले नसेल तर हाताला हे चिकटलेले असतात आणि ते जेवणाबरोबर आपल्या शरीरात जातात. कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर, जे आपण पदार्थ खातो ते जर झाकलेले नसतील, पाणी व्यवस्थित उकळलेलं नसेल किंवा चांगलं नसेल, कंटॅमिनेटेड असेल, तर या फूडवरती, आता फूडवरती कुठं येणार तर माश्या येऊन बसतात, म्हणून उघड्यावर अन्न खाऊ नये असं म्हणतात. त्याचं कारण, आणि या काळामध्ये जास्त ते मोड ऑफ ट्रान्समिशन असतं. देन हे त्याचं लाईफ सायकल आहे बघा. नॉर्मल केस मध्ये आपण असं बघतो की त्याच्यामध्ये हे जे काय डिव्हिजन झालंय बघा, हे असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. त्याच्यामध्ये असंख्य पॅरेंट सेल्स तयार होतात, बरोबर. हे सगळे सुडो ओडियम आहेत त्याचे. एंडोप्लाझम म्हणजे हा थोडं पॅरासाइट, त्याच्यामध्ये पण डिव्हिजन झालं, डिव्हिजन होऊन जे तयार होतात त्याला ट्रोपोझॉइड्स असं म्हणतात. याच्यामध्ये बायनरी फिशन होतं. बायनरी फिशन झाले की हे सगळे सिस्ट फॉर्म मध्ये, प्रीसिस्टिक फॉर्म, जे मी तुम्हाला आता सांगितलं, अनफेवरेबल कंडिशन असेल सिस्ट फॉर्म मध्ये येतात. बाय न्यूक्लिएटेड सिस्ट तयार होतं, मग असंख्य न्यूक्लियस असलेलं हे तयार होतं, मग हे ब्रेक होतात, हे सगळे बाहेर पडतात. बाहेर पडून त्याला मेटासिस्टिक अमिबा म्हणतात. मग त्यांच्यामध्ये डिव्हिजन होतं, परत डिवाइड, असं त्यांचं लाईफ सायकल आहे. ओके, असे हे डिवाइड होत जातात. सो लाईफ सायकल इन एंटामिबा हिस्टोलॉटिका. परत सांगतो, हे फूड हे आहेत काय असेक्शुअल रिप्रोडक्शन याच्यामध्ये होत आहे. हे सगळं काय म्हणतात ते बायनरी फिशनने झालेलं आहे. सिस्ट फॉर्म मध्ये पहिलं बायनरी फिशन, मग सिस्ट फॉर्म होतात, असं करत करत हे कम्प्लीट होतं. सो दॅट इज एंटामिबा हिस्टोलॉटिका. हे लाईफ सायकल आहे थोडक्यात, हे तुम्हाला डिस्क्राईब करायला नाहीये. सो त्याचे साइन अँड सिम्पटम्स काय 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 सिम्पटम्स आहेत एंटामिबा हिस्टोलॉटिका. सो डायरिया, फ्लुरेन्सिस म्हणजे याचा अर्थ पोटामध्ये गॅस वगैरे होतात तसा प्रकार. दॅट स्टूल. फ्लॅक्युलन्स म्हणजे पोटामध्ये गॅस वगैरे होतात. डायरिया, स्टूल विथ म्युकस अँड ॲब्डॉमिनल पेन. फ्लॅक्युलन्स, स्टूल विथ म्युकस अँड ॲब्डॉमिनल पेन आर कॉमन. म्हणजे पोटात दुखायला लागतं, पोटात गॅस होतात, स्टूल मध्ये म्युकस येतं, कारण ते म्युकोसाला चिकटलेले असतात. कारण तुम्हाला माहिती आहे एलिमेंटरी कलर असतात, आतला लेअर म्युकोसाचा आहे. हे एंटामिबा हिस्टोलॉटिका सुडोपोडिया असतात, आणि सुडोपोडियाच्या आत रुतवतात ते आणि चिकटतात. अँड डायरिया. नाउ पासिंग ऑफ ब्लड विथ स्टूल विथ एक्सेस म्युकस अँड ब्लड क्लॉट इज कॉमन इन सिव्हिअर केसेस. जर सिव्हिअरिटी असेल, जास्त सिव्हिअर असेल, तर मात्र स्टूल मध्ये ब्लड असतं, ओके, म्युकस, आणि ब्लड क्लॉट पण होतं, कारण आत ब्लिडिंग होतं, त्यामुळे ब्लड क्लॉट होतं आणि ते क्लॉट्स बाहेर पडतात. हिपॅटोमेगली
ऑकर्स इफ पॅरासाइट एंटर्स द लिव्हर. आता हे सिव्हिअर इन्फेक्शन जर झालं म्हणजे प्रॉपर ट्रीट नाही केलं वेळेत तर मात्र इन्फेक्शन हे वाढत जातं. त्यातलं जे काय पॅरासाइट्स आहे हा एंटामिबा हा लिव्हरला इन्फेक्ट करतो. त्याला म्हणतात लिव्हरला इन्फेक्ट केलं की लिव्हरला सूज येते म्हणजे लिव्हरचा साईज वाढतो. त्याला हिपॅटो म्हणजे लिव्हर, मेगली म्हणजे आकार वाढणं. आता आकार कधी वाढणार त्यावेळेला सूज येणार त्यावेळेला, बरोबर ना. सूज कधी येणार जेव्हा इन्फेक्शन होणार त्यावेळेला. सो हे हळूहळू लिव्हर मध्ये इन्फेक्ट करतात. लिव्हरला इन्फेक्शन केलं की त्याला म्हणतात हिपॅटोमेगली. लिव्हर डेव्हलप्स अमिबॉइक लिव्हर ऍप्सिस.